वाशिम शहर के आईयूडीपी कॉलोनी में रहने वाले प्रशांत मानधने के घर की गौरी सजावट इस बार खास चर्चा में है। मानधने परिवार ने 4050 रुपए के नोटों से आकर्षक सजावट की है। करीब 2 लाख रुपए की राशि से बने मकर को देखने के लिए लोग बड़ी संख्या में पहुंच रहे हैं। गणेशोत्सव और गौरी पूजन के अवसर पर की गई ये अनोखी सजावट पूरे इलाके में आकर्षण का केंद्र बनी हुई है। वाशिम में इस बार गणेशोत्सव और गौरी पूजन पर एक अनोखी सजावट देखने को मिल रही है, जहां पूरे घर को 50 रुपए के नोटों से सजाया गया है। शहर के आईयूडीपी कॉलोनी में रहने वाले प्रशांत मानधने के घर में इस बार की गौरी सजावट सभी के लिए आकर्षण का केंद्र बनी हुई है। मानधने परिवार ने करीब 4050 रुपए के नोटों से सजावट की है। खास बात यह है कि करीब 2 लाख रुपए के नोटों का मकर बनाया गया है, जो देखने वालों की नजरें खींच रहा है। गणेशोत्सव और गौरी पूजन के मौके पर की गई ये अनोखी सजावट अब पूरे इलाके में चर्चा का विषय बनी हुई है। माझं नाव अनुपमा प्रशांत मानधने। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गौराई सणाच्या उपक्रमामध्ये नवीन काही करण्याचा मानस होता आणि त्यासाठी आम्ही जसं महालक्ष्मीचं जे मखर होतं ते लक्ष्मीने सजवण्याचा आमचा मानस होता। ते जमवण्यासाठी तर खूप म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये जावं लागेल, पण जेव्हा महालक्ष्मीच्या मखरासाठी पाहिजे तेव्हा बँकेवाल्यांनी पण आम्हाला खूप लवकरात लवकर 40 बंडल उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या उपलब्ध करण्यामुळे आम्ही लगेच हे आमच्या कलाकृतीला आम्ही मखरच्या रूपामध्ये साकार करू शकलो आणि असेच नवनवीन उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी ठेवण्याचा मानस ठेवतो। आणि हे जे मखरला लावलेले नोटा आहेत ह्या जर कुणाला पाहिजे जरी राहिल्या तरी पण आम्ही ते त्यांना तिजोरीमध्ये किंवा पॅकेटमध्ये ठेवण्यासाठी देण्याचा पण आम्ही आमचा उद्देश ठेवलेला आहे, ताकी सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी व्हावी आणि गौराईचा आशीर्वाद सर्व लोकांना मिळाला पाहिजे आणि सर्व आपल्या जनतेला समृद्धी मिळाली पाहिजे, हा सुद्धा आमचा ह्या मागचा उद्देश आहे। किती दिवस लागले आणि हे सर्व बनवण्यासाठी आम्हाला 10 दिवस लागले आणि त्यासाठी आम्हाला गोविंद डोडिया यांनी पण खूप मदत केली। त्यांनी ह्या उपक्रमामध्ये आम्हाला येऊन त्यांचाही भरपूर वेळ इथे खर्च केला आणि आम्ही घरच्या सर्व लोकांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला आणि ह्या मखराला शोभा आणण्यासाठी काम केले आहे। आणि ही जी रक्कम आहे ही पूर्ण आम्हाला 2 लाख रुपये लागलेत, ते म्हणजे 4000 नोटा लागल्यात आपल्याला 50च्या।